कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मंगळसूत्र मंगळसूत्र मी 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 इथंच तर बांधलं होतं। कुठं गेला? देवा देवा, कुठं असेल मंगळसूत्र? देवा, मी आयुष्यात स्वतःसाठी तुझ्याकडे काय बी नाही मागणार, पण आदित्य सरांना बरं कर। मी हे मंगळसूत्र काढून लई मोठी चूक केली आहे। माझ्यामुळे आदित्य सरांना जगण्यासाठी झगडावं लागतंय। माझ्याकडनं लई मोठी चूक झाली देवा, मला माफ कर। मी अशी चूक पुन्हा कधी बी करणार नाही। या मंगळसूत्राबरोबर आदित्य सरांचं आयुष्य जोडलं गेलेलं असेल ना, तर हे मंगळसूत्र मी गळ्यात पुन्हा घालून त्यांचा जीव वाचवीन। जीव वाचवतेस की घात करतेस त्याचा? कधी कधी मनात योजलेली कृती आणि प्रत्यक्षात घडत असलेली कृती यामध्ये फरक असतो। नाही समजले मी। कोण आहात तुम्ही? तुम्ही ओळखता का मला? मी सगळ्यांनाच ओळखतो, पण मला कोणीच ओळखत नाही। सगळ्यांना फक्त वाटतं की ते मला ओळखतात। मी तूच आहेस, तू मीच आहेस। काय काय बोलताय तुम्ही? मला नाही कळत आहे। मला सांगा, माझं काहीतरी चुकायला लागलंय का? तू जे करायला नको होतंस ते करून बसलीस आणि त्याच्या जीवाशी खेळ करून बसलीस। घेतले फेरे 7 जन्मासाठी, बंधन झेपलं नाही तुला एका जन्मासाठी। हे बघा, तुम्ही काय बोलताय ना ते मला खरंच कळत नाही, पण तुम्ही जे काय बी बोलताय ना ते माझ्या मनातलं जाणून बोलताय, एवढंच मला कळतंय। कळतंय पण वळत नाही। काढलाच धागा तू, तोडलंच बंधन तू, का? हे मंगळसूत्र मी माझ्या इच्छेनं नाही काढलं। हा खेळ नसतो पोरी। बांधलं तोडलं, तोडलं बांधलं। पात्रातनं बाहेर पडलेलं पाणी गढूळ होतं, पात्रात घेताना शुद्ध केलं पाहिजे। हे माझंच मंगळसूत्र आहे आणि आदित्य सरांसाठी ते मला घालावंच लागल। मग शुद्ध करून घे। म्हणजे नेमकं काय करावं लागल? सोन्याला तापत्या आगीतून जावं लागतं, मग ते अस्सल सोनं होतं। तुलाही संघर्ष करावा लागेल, करशील? करीन, तुम्ही सांगाल ते समज मी करीन। चूक माझ्या हातनं झाली, माझ्या चुकीची शिक्षा माझ्या नवऱ्याला नको। तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगाल ते समज करायला मी तयार आहे। हक्क ज्याचा तो धागा बांधायचा, त्याचा स्पर्श पुन्हा व्हावा। ज्याच्या नावाचं भरलं कुंकू, त्यानं पुन्हा प्राण भरावे त्या धाग्यात। पावित्र्य भंगलं या धाग्याचं तुझ्या हातून, घ्याव्या लागतील यातना स्वतःला। एक कठोर व्रत करशील? करीन, आदित्य सरांसाठी वाटेल ते करायला तयार आहे मी।
फक्त त्यांचा जीव वाचायला पाहिजे. जीव वाचवायचा? जीव वाचवणारी तू ग कोण? आई होण्याचा आनंद पहिल्यांदा तू दिलास. जन्माला आलास तेव्हा केवढूसा होतास रे. डॉक्टर म्हणाले नाजूक तब्येतीच आहे. सगळं आठवतंय मला. तू पहिल्यांदा माझं बोट पकडलंस ते, पहिलं पाऊल टाकलंस, तेव्हा तर मला असं वाटलं मीच जग जिंकले. तुझ्या तोंडातून बाहेर पडणारा पहिला शब्द आई, तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता. मग जसजसा तू मोठा होत गेलास तसतसे वाटेत येणारे छोटे मोठे प्रॉब्लेम्स त्याच्यावर मात करत गेलास. जे मिळवायचंय ते मिळवत गेलास. आई म्हणून मला समृद्ध करत गेलास. आणि आज असं निश्चित पडून राहणार आहेस. तुझी आई बोलवतेय तुला. तुझे वडील, भाऊ, आपले हजारो कर्मचारी वाट बघतायत रे तुझी. कुठे आहे आमचा आदित्य? तो इथे असा झोपून राहणार आहे का? मला आत्ताच्या आत्ता माझा मुलगा परत हवाय. चालता फिरता धडधाकट. गरज आहे रे तुझी. ह्या उरलेल्या आयुष्याचा प्रवास तुझ्याशिवाय शक्य नाही बाळा. आणि आम्ही थकलोय ना. विश्रांतीची गरज तर आम्हाला आहे. तुझ्यासोबत तर तुझं अख्खं आयुष्य पडलंय. उठ ना प्लीज प्लीज. तू शांत हो ना. हे बघ, देव इतका निष्ठुर नक्कीच नाहीये की तो आपल्या आदित्याला आपल्यापासून हिरावून देईल. आपण फक्त सगळं धीरानं घेऊयात. हे देवाला यावेळी माझं ऐकावंच लागेल. एका आईच्या प्रार्थनेत खूप ताकद असते श्रीकांत. देवाला या आईची प्रार्थना ऐकावीच लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.